नमस्कार, प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तुम्ही सुद्धा कोथिंबीर साफ केल्यानंतर त्या कोथिंबीरच्या काड्या असतात त्या फेकून देता का? तर आजपासून तुम्ही जर ही चटणी बनवून खाल्ली तर कोथिंबीरच्या ज्या काड्या आहेत तुम्ही सुद्धा फेकून देणार नाही आणि त्याची मस्त अशी चटपटीत चटणी तुम्ही बनवशाल। अगदी तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवू शकता किंवा थालीपीठे बनवले, पराठे बनवले त्याच्यासोबत सुद्धा ही चटणी तुम्ही खाऊ शकता। तर पाहू शकता ह्या आहे कोथिंबीरच्या काड्या। आता आपण बऱ्याच वेळा काय करतो की कोथिंबीर साफ केल्यानंतर ह्या ज्या काड्या होतात ना तर त्या आपण फेकून देतो। तर पण त्याच काड्यांची मी तुम्हाला चटणी शिकवणार आहे। तर ही या काड्यांची आहेत ना अगोदर आपण साफ करून घेऊया, कारण ज्या मुळांना जी माती आहे तर फक्त आपण काय करणार, मुळं त्याची काढून टाकणार आहे आणि ह्या कोथिंबीरच्या काड्या घेणार आहे का बघा। काड्या ज्या आहेत ना छान रसरशीत आहेत त्यामुळे याची चटणीसुद्धा छान लागेल। तर ह्या काड्या घ्यायच्या अगोदर आणि मी एका पाण्यामध्ये टाकलेल्या आहे का त्या स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायच्या आहे। अगदी 1-2 पाण्याने धुवून घ्या, अजिबात त्याच्यामध्ये माती राहता कामा नये, कारण माती राहिली की चटणी खायला टेस्टच लागते। त्यामुळे स्वच्छ अगोदर मी काय केलं 1-2 पाण्याने कोथिंबीरच्या काड्या ज्या आहेत ते धुवून घेते। तर हे बघा ते एवढे घेतलेले आहे साधारण। आता त्यासाठी आपण एक सोललेला लसूण घेतलेला आहे, 4 हिरव्या मिरच्या आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे। तर तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता, पण जास्त तिखट पण नाही बनवायची आपल्यासाठी, म्हणून मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्या कोथिंबीरच्या काड्या ज्या आहेत ना कट करून घेऊया। तर बघू शकता त्या काड्या मी कट करून घेतले। एक मिक्सरचं भांडे घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आता या कोथिंबीर कट केलेली टाकून घेऊया आणि याच्यामध्ये आपण सर्व लगेच टाकून घेणार आहे। अगदी 2 मिनिटात ही चटणी बनते। आणि एक लसूण कांडी अख्खी सोलून घेतलेली, 4 हिरव्या मिरच्या आणि तरी लिंबू लागणार आहे। आता हा लिंबू जो आहे ना तो आपण याच्यामध्ये पिळून घेऊया, अर्धा लिंबू। आता आपल्याला काय करायचं, अजिबात पाण्याचा वापर न करता हे जे आहे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे। तर हे बघा मी एकदा फिरवून घेते, पण थोडं साधारण जाड राहिले तर आपण याच्यामध्ये लगेच मीठ टाकूया चवीनुसार। जवळजवळ अर्धा चमचा मीठ लागले। आता याच्यामध्ये मीठ टाकल्यामुळे पटकन ही बारीक होते। तर पाहू शकता आता ही छान अशी जेवढी बारीक करून घेते तेवढी बारीक करा, एकदम छान अशी मस्त बारीक करून घेतलेली आहे। पाणी टाकायची गरज नाही, कारण कोथिंबीरची जी काड्या आहेत ते छान रसरशीत होतं त्याच्यामध्ये सी बारीक होते। तर एका भांड्यामध्ये मी एका वाटीत काढून घेतलेली आहे। आता बघा अगदी 2 मिनिटात ही चटणी तयार झालेली आहे। अगदी एकदा बनवून तुम्ही 4-5 दिवससुद्धा स्टोअर करू शकता। तर याला छान असा आपल्याला तडका द्यायचा आहे, कारण चटणी बघा कलरही सुंदर आलेला आहे आणि चटणीसुद्धा जबरदस्त होते। तर तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतले, 1-2 चमचे तेल, पण मी 1.5 चमचे साधारण मला लागलेलं आहे। आता हे तेल गरम केलेलं आपण जे टाकलं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्या। आपण पाहू शकता ही कोथिंबीरची चटपटीत अशी चटणी तयार झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा एकदा बनवून अगदी तुम्ही कोथिंबीर साफ केल्यानंतर त्या काड्या फेकून सुद्धा देणार नाही, काय नाही, आणि अशी चटणी तुम्ही बनवू शकता। तर चला अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि धन्यवाद।